नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर मी कृषी दूत विशाल गागरे, श्रमशक्ती कृषी महाविद्यालय मालदाड, ग्रामीण कृषी कार्यानुभव व कृषी औद्योगिक कार्यक्रम या अंतर्गत आम्ही सर्व कृषी दूत खांडगाव संगमनेर तालुका या ठिकाणी आलेलो आहोत. तरी सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर आज आपण जाणून घेणार आहोत प्रशांत गुंजाळ खांडगाव गावचे प्रगतशील शेतकरी. आपण या फुलवलेल्या माळाबद्दल, कांद्याचा एवढा मस्त प्लॉट आहे, शेजारी मका आहे, तर या सगळ्याच एवढ्या मोठ्या मस्त शेतीचं व्यवस्थापन, पाण्याचं व्यवस्थापन, सर्व पद्धतीचं व्यवस्थापन व नियोजन कसं केलं याबद्दल आपण सर्वजण माहिती बघणार आहोत. तर मी सर्वप्रथम सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं परिचय आणि त्यांची माहिती द्यावी व फुलवलेल्या शेतीबद्दल थोडक्यात असं सांगावं. नमस्कार, माझं नाव प्रशांत नानासाहेब गुंजाळ, राहणार खांडगाव. माझं इथे 6 एकर क्षेत्र आहे. शेती आहे, त्यामध्ये मी टोमॅटो असेल, कारले असेल, काकडी असेल किंवा कांदा, चारा पिकं ही पिके घेतो. कुठंतरी खताचं व्यवस्थापन आपण चांगल्या पद्धतीने, योग्य पद्धतीने जर केलं, उत्पन्नात 100% पांढऱ्या मुळीसाठी ना आपण युमिक ॲसिड, सिविड आणि फुलविक ॲसिडचं ग्रॅन्युल वापरलेलं आहे 25 किलो आणि 200 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 100 किलो 14-35-14 बेसलला टाकलेलं आहे आपण डोस. त्यानंतर एक 20-22 दिवसानंतर आहे ना महादांचं 24-24 1.5 एकरला 100 किलो आणि क्रॉपटेक 8-21-21 100 किलो वापरलेले. त्याच्यानंतर 20-22 दिवसांनी आपण 10-26 हे 200 किलो वापरलेले. तर सर, तुम्ही रोपाची लागवड करताना विशेष कोणती काळजी घेता? रोपाची लागवड झाल्यानंतर आम्ही म्हणजे कांदा पिकावर मेन किडी आहेत, थ्रिप्स आहे, मावा आहे आणि अळई आहे. आणि रोग या उशिरा येणारा करपा आणि लवकर येणारा करपा. आणि मग स्पेसिफिक करप्या कसं तुम्ही नियंत्रण आणता? नियंत्रण टप्प्याटप्प्यावर आम्ही सुरुवातीला अँट्रोकॉल वगैरे, रिडोमिन, त्यानंतर थोडे हायर लेवलचे कस्टोडिया, नेटिव्ह असेल, हे असे स्प्रे घेतो आम्ही. त्यांनी करपा थोडा प्रमाणात कंट्रोलमध्ये नियंत्रित जातो. होतो. सर, आपण रोप लावताना रोपाचा योग्य काळ कोणता, जो काळ जास्त आपल्याला उत्पादन देऊ शकतो? साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबर हा उन्हाळी कांद्यासाठी योग्य काळ असतो. त्याची रोपवाटिका तयार करण्यासाठी आपल्याला ऑक्टोबरमध्ये तयारी करावं लागते. मार्शल असेल, तुमचं कराटे असेल, पिप्रोनिलवाले घटक असलेले औषध, कीड पाहिली, रोग पाहिलं, तसं आपण तण नियंत्रण कसं केलं? तण नियंत्रण करताना लागवड झाल्यानंतर मी एक 15 ते 20 दिवसाच्या आत गोल आणि टर्गाचा स्प्रे घेतला आहे. त्यानंतर 15-15 दिवसांनी 2 खुरपण्या झालेले आहे. सर, गोल टार्गेटचं आपलं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे? कॉन्सन्ट्रेशन 20 लिटर पंपासाठी 25 ml गोल आणि टर्गा 35 ml. आणि इफेक्ट आहे का? म्हणजे हो, तुम्ही योग्य वेळेस फवारणी केली तर 100% रिझल्ट. तर आपण इतक्या छान पद्धतीनं कांदा उगवलेला आहे, तर यासाठी आपलं पाण्याचं नियोजन कसं राहील? पाण्याचं नियोजन पहिले आपण ड्रिप केलेलं आहे आणि पाण्याचं नियोजन मी दिवसावर न करता जमिनीची वापसा कंडिशन कशी त्यानुसार पाण्याचं नियोजन असतं. पाण्यातून काही म्हणजे तुमची काही बेसल असेल, बेसल नाही तर काही खते वगैरे पाण्यात कांद्याला तसं जास्त विद्राव्य खतं वापरत नाही, कारण कांद्याला जास्त विद्राव्य खतं दिल्यामुळे तिची वरची पात खराब होते. त्यामुळं मी साधारणतः युमिक वगैरे फक्त ड्रिपमधून देतो. बल्क खते वापरतो आपण. तुम्हाला लागवडीपासून तर हार्वेस्टिंग पर्यंत कांद्याला एकरी खर्च किती आला? कांद्याला एकरी खर्च हवामानानुसार थोडाफार कमी जास्त होतो, पण तरी एकरी कांद्याला 60,000 ते 65,000 रुपये खर्च येतो. आणि कांदा साठवणीची व्यवस्था पण कांदा साठवणीचा विषय आला तर मार्केट रेटनुसार, समजा मार्केट रेट पडलेला असला तर आपण कांदा चाळीमध्ये कांदा साठवतो. त्याला सल्फर वगैरे डस्ट मारून व्यवस्थित सुकून कांदा भरला जातो हवेशी. जसं तुम्ही सांगितलं की कांदा साठवू शकतो, पण आपण जर लगेच हार्वेस्ट केला तर लगेच ती मार्केट कोणते आपल्याला? आपल्याला इथून संगमनेरचं मार्केट आम्हाला जवळ आहे. 8-9 किलोमीटरला मार्केट आहे कांद्याचं. आणि आपल्याला ते व्यापाऱ्यांकडून रेट भेटतात ते साधारणतः पर केजी काय भेटतात? पर केजी जनरली आता चालू आहे 14-15 रुपये हां. आणि हायेस्ट रेट जातो 25-30 रुपयापर्यंत. आपल्याला आतापर्यंत किती रुपयाचा हायस्ट रेट भेटला आहे? मला 21-22 रुपयाचा रेट मिळालेला आहे. आणि एकरी ॲव्हरेज कांद्याचं रब्बी हंगामात चांगलं निघतं, 250-160 क्विंटल पर्यंत निघतं. जरी तुम्ही एकरी जरी 1000 रुपयाचा हिशोब केला तर तुमची 1.5-2 लाख रुपये. तुम्ही कांदे हार्वेस्टिंग केल्यानंतर भाव चढ उताराचा कसा सामना करता? कांदा काढणीनंतर आम्ही शक्यतो
मार्केट रेटनुसार जर समजा मार्केट चांगलं असलं तर लगेच 10-15 दिवस शेतातच ठेवतो. जरी मार्केट नाही चढलं तर आमच्याकडे चाळी कांद्याच्या, कांदा व्यवस्थित सल्फर वगैरे डस्ट मारून साठवण करतो. ज्यावेळेस रेट हाय असेल तुमचा त्यावेळेस. कांदा साठवणीसाठी महाराष्ट्र शासनाकडून काही विशिष्ट अनुदान भेटतं का? महाराष्ट्र शासनाची महाडीबीटीवर कांदा चाळ योजना आहे. त्या योजनेतूनच आपल्याला 65% सबसिडीमध्ये कांदा चाळ मिळाली. तुम्ही जे शासनाने योजना दिली त्याचा काही लाभ घेतलेला आहे का? हो, मी कृषी अवजारांसाठी मला संपूर्ण 50% सबसिडी मिळालेली, परत कांदा चाळीसाठी मिळाली आणि ड्रीपसाठी पण अनुदान मिळालेले महाडीबीटीवरून कृषी विस्तार ॲपमधून. एकंदरीत कांदा शेती फायद्याची का तोट्याची असते? नक्कीच फायदा आहे. तुम्ही विचार करा ना, 70,000 ते 75,000 एकरी खर्च येतो लागवडीपासून काढणीपर्यंत. जरी तुमचा समजा 150 क्विंटल कांदा निघाला एकरामध्ये तर दामदुप्पट करून देणार ती. म्हणजे एकंदरीत परवडण्यासारखं. 100% नव्या शेतकऱ्यांसाठी कोणता सल्ला द्याल? नवीन शेतकऱ्यासाठी पहिला सल्ला आहे का तुम्ही कष्ट करायची उमेद पाहिजे तुमची. 15-20 हजार रुपयात नोकरी करण्यापेक्षा 8 तास बांधून आपली शेती 4 तास केली तरी परवडेबल आहे. फक्त करायची जिद्द पाहिजे माणसाची आणि आलेल्या संकटाला सामोरं जायला धैर्य पाहिजे. तर आता शेवटचा क्वेश्चन, तुमच्या यशामागे सर्वात अधिक कोणाचा पाठिंबा आहे? सगळ्यात आधी आई वडिलांचाच म्हणता येईल पाठिंबा आहे. त्यानंतर मी घेतलेल्या शिक्षणाचा पण फायदा झालेला आहे मला. मी BS ॲग्री केलेली स्वतः. कंपनीत जॉब करून बाहेरचं नॉलेज घेऊन मग शेती चालू केलेली आहे आपण करण्यासाठी.